आणि येणाऱ्या जिल्हा परिषदला पण एकत्र राहतील अशीही आशावादी आहे मी. प्रार्थना करतो एकत्रच राहावं. भाऊ, तुम्ही बोलताना आत्ता शरदचंद्रजी पवार साहेबांचा आदरणीय असा उल्लेख केला. मग या अगोदर तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतात, तुतारी या चिन्हावर. मग तुम्ही अचानक राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या घड्याळ्या चिन्हासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? जेव्हा 2 पक्ष झाले त्यावेळेस काळ संघर्षाचा होता आणि भारतीय जनता पार्टी ह्या विचाराबरोबर मी आजपर्यंत ह्या विचाराशी मी कधी काम नाही केलं किंवा माझी जवळीक पण नाही आणि ज्या गावाला जायचंच नाही त्या रस्ता विचारलाच नाही आपण कधी. भारतीय जनता पार्टीसोबत आदरणीय अजितदादा पवारसाहेब मागच्या काळात गेल्यानंतर आपण दादांबरोबर नाही राहिलो आणि तो काळ संघर्ष होता. त्यामुळे मी आदरणीय कोल्हे साहेब असतील तेव्हा अखंड महाराष्ट्राने पवारसाहेबांना साथ दिली. तेव्हा पवारसाहेब जेव्हा जेव्हा आव्हान करतात आणि जेव्हा जेव्हा पवारसाहेब अडचणीत येतात, जेव्हा अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा महाराष्ट्र हा पवारसाहेबांच्या मागे उभं राहिलेला आहे. लोकसभेला आम्ही त्या भावनेतून उभं राहिलो. कोल्हे साहेब असतील, नंतरचे अशोक बाप्पू पवार असेल, ह्यांच्या मागे उभं राहिलो. पण आत्ताची निवडणूक ही जिल्हा परिषद कुणाच्या नेत्याकडं ती सुरक्षित आहे किंवा भलं होऊ शकतं. तर मी कायम म्हणतो की जिल्हा बँक अजितदादांच्या हातात आज देशात अग्रेसर आहे आणि देशातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद ही अजितदादांच्याच नेतृत्वाखाली आदर्श राहील आणि 1 नंबरला राहील. काम आणि गती आणि प्रशासनावरची पकड आणि माझ्या मतदारसंघामध्ये मला हवी असलेली ताकद अजितदादा पूर्ण क्षमतेने देऊ शकतात. आणि ह्या तालुक्याचे एकदम तरुण तरफदार आमदार आहेत. माऊली आबा कटके तरुणाई आहे, जोश आहे प्रचंड, कामाचा पळण्याची क्षमता खूप आहे आणि कार्यकर्त्याला ताकद आणि बळ द्यायची क्षमता प्रचंड माऊली आबामध्ये आहे. त्यामुळं माऊली आबांच्या सोबतीने आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली येणारी जिल्हा परिषद लढवण्याचा आणि घड्याळ चिन्ह पाहिजेल अजितदादाचा घड्याळ, लाडक्या बहिणीचा घड्याळ आणि शंभू महाराजांच्या स्मारकासाठी ज्यांनी हे स्मारक आजूबाजूला पाहत आहे 200-300 कोटीच्या वर गेलेलं आहे. अख्खा देशातून लोक इथं येणारे. आज रविवार आहे, 10-15 हजार लोक आज इथं येतात. हे स्मारक चालू झालं, लाखोनी लोक इथं येतील. अनेक शाळांच्या ट्रिपा इथं जेव्हा पुण्यामध्ये कोल्हापूरची सहल निघेल तर ती शिवनेरीला जाईल, त्यानंतर इथं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा इतिहास ज्यांनी स्मारक करण्यासाठी पुढाकार घेतला, ह्या स्मारकाचा खरे जर कोणाचं श्रेय असेल तर ते अजितदादा पवारांचं आहे. म्हणून ह्या मतदारसंघातल्या लोकांची इच्छा होती घड्याळाबरोबर तुम्ही राहावा. शेवटी पवार हे कुटुंब आपला आधार आहे, सावली आहे मोठी. आदरणीय श्रद्धेय पवारसाहेब हे तर सर्वांचेच आदर्श आहे. मी काय आणि आता कालच्या परवा पालिकेत निवडणूक तर जे आमच्या मनात होतं तसंच घडलं. दोन्ही घड्याळ आणि तुतारी एकत्र आली.